श्री स्वामी समर्थ कथा. श्री गणेशाय नमः. श्री दत्तात्रेय नमः. नमस्कार भक्तांनो. आज आपण अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांची पवित्र कथा ऐकणार आहोत. श्री स्वामी महाराजांची पवित्र कथा. श्री स्वामी समर्थ हे श्री दत्तात्रेयांचे अवतार मानले जातात. ते महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे बराच काळ वास्तव्य करत होते, म्हणून त्यांना अक्कलकोट स्वामी असेही म्हणतात. स्वामी समर्थ अचानक अक्कलकोट येथे प्रकट झाले असे सांगितले जाते. त्यांच्या येण्याबद्दल कोणालाही काही माहिती नव्हती. ते कधी झाडाखाली, कधी मंदिरात, कधी कुठेही बसत असत. लोक हळूहळू त्यांच्या जवळ येऊ लागले आणि त्यांना जाणवले की स्वामी समर्थ हे साधे मनुष्य नाही. स्वामी महाराजांचे चमत्कार. स्वामी समर्थांनी अनेक भक्तांचे दुःख दूर केले. असे सांगितले जाते की आजारी लोक बरे झाले, गरिबांना मदत मिळाली, अडचणीत असलेल्यांचे प्रश्न सुटले, नोकरी, पैसा, संसारातील अडचणी दूर झाल्या, भूत प्रेत बाधा दूर झाली. लोक म्हणू लागले, स्वामी समर्थ महाराज सर्व काही करू शकतात. स्वामी समर्थांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य आजही लाखो भक्त मानतात. स्वामींची शिकवण. स्वामी समर्थ लोकांना सांगत असतात, देवावर श्रद्धा ठेवा, आईवडिलांची सेवा करा, गरिबांना मदत करा, खोटे बोलू नका, अहंकार करू नका, गुरूंचा आदर करा, देवाचे नाम स्मरण करा. त्यांचा मुख्य संदेश होता, श्रद्धा आणि सबुरी ठेवा. नंतर स्वामी समर्थांनी अक्कलकोट येथे समाधी घेतली. आज त्या ठिकाणी मोठे मंदिर आहे आणि लाखो भक्त दर्शनासाठी जातात. अशा प्रकारे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांनी लाखो भक्तांचे जीवन बदलले. स्वामी समर्थ महाराज म्हणत असतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.